भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण झाली आहे। एक शतकापूर्वी भारतातील पहिली विद्युत शक्तीवर चालणारी रेल्वे 3 फेब्रुवारी 1925 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबईतील कुर्ला दरम्यान 16 किलोमीटर धावली। तेव्हापासून भारताने बीजी नेटवर्कच्या विद्युतीकरणाकडे वाटचाल केली होती। 2014-15 पासून भारतीय रेल्वेने सुमारे 45,200 रूट किमी बीजी नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण केले। 1991 मध्ये 388 किमीपासून विद्युतीकरणाचे जाळे झपाट्याने जवळपास 100% विस्तारले। आज या शतकपूर्ती निमित्त ठाणे रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंजिनचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला होता। या निमित्त ठाणे रेल्वे स्थानक येथे भव्य रांगोळी, जुन्या ट्रेन ते अत्याधुनिक ट्रेन प्रवास, रेल्वे मशिनरी इत्यादी प्रकारचे मशीन रेल्वेतर्फे प्रदर्शित करण्यात आले आहेत। भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाद्वारे रेल्वेने प्रवाशांना जुनी ट्रेन, मोनोरेल, मेट्रो, अत्याधुनिक ट्रेन संदर्भात माहिती दिल्याचे स्टेशन मास्टर केशव तावडे यांनी सांगितले। ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची रेलचेल सुरू असते, त्यामुळे या स्थानकाला जागतिक दर्जा मिळावा अशी मागणी ठाणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे। स्टेशनला म्हणजे जसं वरून आदेश जे आलेले आहेत त्याप्रमाणे इकडे एक पंडाल उभा केलेला आहे, मंडप घातलेला आहे। त्याच्यामध्ये जुन्या आणि नवीन ज्या मशिनरी आहेत लागलेल्या आहेत त्याचं आम्ही ठेवलेलं आहे डिस्प्लेमध्ये, आणि रांगोळी वगैरे ठेवलेले आहेत, प्रदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये, जेणेकरून लोकांना जुन्या पद्धतीच्या काही गाड्या होत्या आणि आता नवीन पद्धतीच्या गाड्या आहेत। जसं त्यावेळेला रेट्रोरेक्स चालू होते आणि आता सध्या ह्याचे म्हणजे आमची जे गाडी चालते आहे गाडी जी चालते आहे म्हणजे जी हाय स्पीड गाडी आहे त्या गाडीच्या बद्दल नवीन आहे। सर, पूर्वी रेल्वे आणि आत्ताच्या रेल्वेमध्ये बराचसा फरक पडलेला आहे, लोकसंख्या पण वाढलेली आहे। कशा पद्धतीचे नियोजन आणि आता सगळ्या ज्या गाड्या त्या AC गाड्या पण आलेल्या आहेत, लोकसंख्या काय सांगाल त्या संदर्भात? आता नवीन जुन्या गाड्या होत्या त्यावेळेला ब्रिटिशांनी जेव्हा काढल्या होत्या तेव्हा जुन्याच पद्धतीच्या गाड्या होत्या। आता जसं भारत नवीन विकास करत आहे त्याप्रमाणे नवीन पद्धतीच्या गाड्या, नवीन कोचेस, नवीन इंजिन्स यामध्ये सुधारणा होत होत सध्या आता नवीन गाड्या आमच्याकडे आलेल्या आहेत। नवीन गाड्या येत आहेत, परंतु क्राऊड कंट्रोल करण्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे ते बऱ्याच वर्षापासून वाढत नाहीत आणि खोट्या घोषणा केलेल्या जातात। आज जागतिक दर्जा ठाण्याला मिळावा म्हणून किती वर्षापासून मी ऐकतो, फक्त घोषणा याच्याकरता जे अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाहीत आणि ही आमच्या प्रवासी संघटनेची खंत आहे। सर, आज 100 वर्ष झाली आहेत रेल्वे स्टेशनला, रेल्वेला, आणि 100 वर्ष साजरा करण्यात येते ठाण्यामध्ये। कशा पद्धतीचा कार्यक्रम काय सांगाल त्या संदर्भात? मी आमच्या तावडे साहेबांना, स्टेशन मास्टरना धन्यवाद देतो। अतिशय एज्युकेशन का पहिले गाडी कशी, इंजिन कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे याची इतांत माहिती या एज्युकेशनमध्ये थोडक्यात दिलेली आहे। खरोखर हे तरुण पिढीला हे माहिती व्हावं, परिवर्तन कसं दिवसेंदिवस होत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो।